बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी भाजप आणि काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे। काँग्रेस आणि भाजप बौद्धांसोबत असल्याचं किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतं मागितली जातात, त्यांच्यावर काय बोलले ते या व्हिडिओमध्ये पाहूया। नरेंद्र मोदी बोधगयावर मुक्ती आंदोलनावर का बोलत नाहीत, का त्यांचं मत व्यक्त करत नाहीत? बोधगयेच्या मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे। तमाम बौद्ध जे आहेत ते देशभरातून सातत्याने रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत। पण या सगळ्यांमध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा त्यांच्याबरोबर अलायन्समध्ये असलेले जे स्वतःला आंबेडकरवादी पक्ष म्हणवतात ते सगळे हे आपल्या नेत्यांना किंवा पक्षाला का विचारत नाहीत की नरेंद्र मोदी बोधगया मुक्तीच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये, ते मुक्त करण्याच्या संदर्भामध्ये एकही शब्द का बोलत नाही? राहुल गांधी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, हे बिहारमध्ये निवडणुकीच्या पूर्वी दौरे करून आलेत, मात्र जगभरातल्या बौद्धांचं जे आदर्श स्थान आहे, प्रेरणास्थान आहे, त्या बोधगयेच्या संदर्भात मात्र ते एक शब्द बोलत नाहीत। वंचित बहुजन आघाडी असेल किंवा भारतीय बौद्ध महासभा असेल, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने महाराष्ट्रभर आंदोलन करतायत। एवढंच नव्हे तर बोधगयेला जाऊन सुद्धा त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। हे सगळं घडत असताना जर काँग्रेस आणि भाजप बोलत नसतील तर मग महाराष्ट्रातल्या जनतेला आता हे ठरवावं लागेल की जी काँग्रेस आणि भाजपमध्ये काम करणारी मंडळी आहेत ती जर तुमच्या गावात येत असेल, तुमच्या वार्डात येत असेल, तर त्यांच्यासाठी आता चपलांचे हार तयार करा। त्यांना हे प्रश्न विचारा की बोधगया मुक्ती आंदोलनासाठी तुमच्या नेत्यांची तोंड उघडणार नसतील तर तुमचं स्वागत आता समाजाकडून हे चपलांच्या हाराने होईल, त्याची तुमची तयारी असली पाहिजे। कारण देशामध्ये 55 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होती, 10 पंतप्रधान जे आहेत ते त्यांचे झाले, 19 मुख्यमंत्री बिहारमध्ये काँग्रेसचे झाले आणि आता 10 वर्षापासून भाजप सत्तेमध्ये आहे। त्यामुळे जे बौद्ध नेते या काँग्रेस किंवा भाजप बरोबर आहेत त्यांना आता प्रामुख्याने आपल्याला हा जाब विचारावा लागेल।